हाय हॅलो नमस्कार, मी मेघा स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा आपल्या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये आणि आजच्या एका छोट्याशा नवीन व्हिडिओमध्ये। तर शेतामधले गहू काढून 4 ते 5 दिवस झाले होते आणि यावेळी गव्हामध्ये कचरासुद्धा खूप होता। तर 4-5 दिवस झाला आम्ही एक पोतं वारं येईल तसं देत होते, पण वारं पाहिजे तसं मिळत नव्हतं, येतच नव्हतं। त्यामुळे मग शेवटी विचार केला की पंखा लावायचा आणि मग त्याच्या वाऱ्यामध्ये गहू जो काही कचरा आहे जेवढा जाईल तेवढा साफ करून गहू ठेवून द्यायचे। मग आम्ही 5-6 पोती आदल्या दिवशी केलं होतं संध्याकाळी, आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उरलेलं जेवढं होतं ते करायला मी आणि माझी सासूबाई कामाला लागलो। सकाळी 6:30 वाजताच लागलो होतं। बऱ्यापैकी गहू साफ झाले होते, पण पंख्याच्या वाऱ्यामध्ये जेवढे होता होईल तेवढं केलं। मलाही ह्या गोष्टीची सवय नाही आहे, पण मी काही कामं आपल्याला करावी लागतात तसं मी करते, जेवढं जमेल तेवढं करते। आणि हे वारं देणं किंवा गहू साफ करणं हे खरंच जमत नाही, शक्य होत नाही आपल्याकडून। आणि ज्याला सवय आहे त्याला ठीक आहे, पण ज्यांना सवय नाही आहे शेतातलं काम करायची त्याला अजिबात ह्या गोष्टी जमत नाहीत। 2 दिवस झाले ह्याच्यामध्ये असल्यामुळं आजारपण दुखणं हे वाढतच गेलेलं आहे सध्या। पण म्हटलं की लग्नाचे दिवस आहेत, लग्नासाठी घरातला पसारा आवरणं तेवढंच गरजेचं असतं, म्हणून पोती सगळी भरून एक साईडला व्यवस्थित ठेवून दिली की आपलं काम होऊन जातं। आज जेवणामध्ये आम्हाला इडलीच बनवायची होती, कारण बाकीची कामं भरपूर आहेत। घराची क्लिनिंग करायची आहे, बाकीचं बाहेरचं सामान आणणं हे ते भरपूर कामं आहेत, त्याच्यामध्ये वेळच नाही भेटत आहे। त्यामुळं आज फक्त जेवणामध्ये नाश्त्यामध्ये इडलीच करायची होती। आणि इडलीचं पात्र माझं खराब झालेलं आहे, इडलीचं भांडं गावाकडे नाही आहे, त्यामुळं आम्ही हे आज वाट्यांमध्ये इडल्या करतोय। कढईमध्ये पाणी उकळून घेतलेलं आहे आणि त्याच्यावरती चाळणीमध्ये 5-6 वाट्या जेवढ्या बसतील तेवढं पीठ घालून मी त्याच्यावर ठेवून वाफवून घेणार आहे। आणि ह्या इडल्या खरंच खूप छान झाल्या होत्या। ज्या आपण इडलीच्या भांड्यातल्या म्हणा किंवा कुकरमध्ये जे भांडं असतं इडलीचं त्याच्यापेक्षा ह्या खूप छान झाल्या होत्या। तर मी दोन्हीकडे 2 कढया ठेवल्या, इडल्या करून घेतल्या। थोड्या मोठ्या झाल्या, पण इडल्या खूप सॉफ्ट आणि जाळीदार झाल्या होत्या आणि पटकन झाल्या होत्या। जेवढं भांड्याला वेळ लागतो त्याच्यापेक्षाही कमी वेळामध्ये इडल्या झाल्या होत्या आणि खरंच घरात सगळ्यांना आवडल्या होत्या। कारण प्रत्येक वेळी ज्यावेळी मी इडल्या बनवायची ते माझ्या चिकट किंवा जरा कडक व्हायच्या, पण ह्यावेळी दुसऱ्या दिवशीपर्यंत इडल्या जशा सॉफ्ट आहेत तशा सॉफ्ट राहिलेल्या आणि पूर्ण जाळी धरली होती इडलीला, खूप छान झाल्या होत्या इडल्या। तर तुम्ही अशी एकदा पद्धत नक्की करून बघा। रोजच्या जेवणापेक्षा आपल्याला ह्या काही गोष्टी वेगळ्या केल्या की आपलं किचन आपल्या बाकीच्या गोष्टींना खूप वेळ होतो। असंच झालं सांबार बनवणं किंवा चटणी बनवणं आणि त्यानंतर मग इडल्या बनवणं, ह्या सगळ्यामध्ये किचन कट्टा एवढा खराब झाला होता की मग ते सगळं क्लीन करून घेतलं आणि मग लादीसुद्धा पुसून घेतली। कारण आता हळूहळू प्रत्येक गोष्टीला प्रत्येक कामाला वेळ काढावा लागणार आहेच, तर म्हटलं आपण किचनपासून सुरुवात करावी। कारण आज मुलं बाहेर गेलेली आहेत आणि मी एकटीच घरात आहे, तर सगळेजण बाहेर गेले, खाऊन नाश्ता वगैरे करून गेले। आणि जेवणाचं पण काही टेन्शन नव्हतं, कारण जेवणामध्येही सगळ्यांना इडल्याच खायच्या होत्या। त्यामुळे मी सगळं व्यवस्थित साफ करून घेतला, किचन कट्टा झाडू मारून घेतला आणि बाकीचं झाडू मारून झालेलंच आहे, फक्त किचन बाकी राहिलं होतं। आणि कुकरच्या शिट्ट्या वगैरे होऊन किचन खूप खराब झालेलं आणि लादीवरतीही शिट्ट्या आल्यानंतर त्यातलं जे काही पाणी वगैरे असतं ते उडालं होतं। त्यामुळं मग साफ करून झाल्यानंतर मी लगेचच लादी पुसायला घेतली। गावाकडे ऊन खूप आहे, 9:30-10 वाजता एवढं ऊन लागतं, जसं दुपारी 1-2च्या दरम्यान ऊन लागत असेल तेवढं। ते भरपूर उन्हाळा आहे आणि नगर साईडला म्हटलं तर उष्णता भरपूर असते, गरमी भरपूर असते आणि ऊनही खूप असते या साईडला। तर त्यामुळं बाहेर आमच्या इकडं उन्हामध्ये सगळी कामं करावी लागतात। किचनमधली सगळी भांडी, बाकीचा जो काही पसारा होता तो मी सगळं बाहेर आणून ठेवलेलं आहे। आणि मग आता मी झाडू मारून घेऊन आली आहे आणि लादी पुसायचं तेवढंच बाकी आहे। लादी पुसून घेते म्हणजे माझी भांडी होईपर्यंत लादी वाळून जाईल, कारण लाईट नाही आहे आणि लाईट नाही त्यामुळं पंखा चालू नाही, आणि पंखा चालू नाही त्यामुळं लादी सुकणार नाही लवकर, मला माहिती होतं। त्यामुळे मी भांडी सगळी बाहेर नेऊन ठेवल्यानंतर झाडू मारून घेऊन लगेच लादी पुसून घेतली। तर गावाकडचं हे असं रेग्युलर काम असतं, आपण नॉर्मल म्हणतो तसं। शेतातली कामं करायला काय मी शेतामध्ये जात नाही, कारण जे काही शेतातलं काम असतं ते आम्ही लेबर लावूनच करून घेतो, कारण त्यांच्याकडूनच होतं ते सगळं। आम्ही घरातलं कोणीही फक्त लक्ष ठेवायला जावं लागतं, तेही मी जात नाही, घरातले बाकीचे कोणीतरी किंवा आमच्या आहो वगैरे जातात। त्यामुळे एवढं मला टेन्शन नसतं, पण घर एवढं मोठं आहे की त्याच्यात साफसफाई करण्यामध्येच अर्धा दिवस निघून जातो, जेवण हे त्याच्यामध्ये रोजचे 2 ते 3 वाजलेले असतात सगळं काम आवरेपर्यंत। तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत